आज काय स्वयंपाक करू हो? आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचा मस्तपैकी आमटी मी भात. म्हणते काय पनीरची भाजी, पराठा वगैरे असं काय करू का? नाही, नको नको तसं नको. नुसतं एक आपलं चपाती, घेवडीची पोळी भाजी. भाजी, आमटी भात असंच करू हां, का? पोळी आमटी भाजी करू? आमटी भात आपलं आपली नियमित चिंचगुळाची महाराष्ट्रीयन आमटीच करू का? थाळी कर. महाराष्ट्रीयन थाळी हां, नियमित. चिंचगुळाची नेहमीची आमटी करू? हां. ओके, चला आता मग लागते तयारीला. रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवरून आपण ही महाराष्ट्रीयन थाळी पाहत आहात. तर मी आता इथे घेतली आहे तूर डाळ. ती छान स्वच्छ धुवून घेतली, कुकरमध्ये पाणी घालून ठेवली. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल घातलेलं आहे, गोडं तेल. आणि आता त्याच्यामध्ये पाणी घालून कुकरमध्ये भात आणि आमटी असं मी आता शिजत लावते. मी आज प्रॉपर चिंचगुळाची आमटी करणार आहे. हा तांदूळ मी कोलम घेतलेला आहे. कोलम तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेते. हा जुना तांदूळ आहे, त्यामुळे त्याला थोडंसं पाणी जास्त लागते. हा बघा, स्वच्छ धुवून घेतो, कारण पावडर वगैरे लावलेले असतात ना, त्यामुळे आपण तांदूळ चांगले धुवून घ्यायचे. आणि आता त्याला 1 वाटीला 2.5 वाटी एवढं पाणी घालून मी, किंवा जुनी पद्धत आहे आपल्या बोटांची 4 पेरं बुडतील एवढं पाणी घालायचं. अशा मी आमटी आणि भात सुरू करते. यांना प्रॉपर आमटी भात जेवायचं आहे, पोळी भाजी साधं महाराष्ट्रीयन जेवण जेवायचं आहे, त्यामुळे मी आज तेच बनवते. तुम्हीसुद्धा असं कधीतरी कंटाळा आला तर पूर्ण जेवण बनवून नक्की जेवत असाल ना, मग ही थाळी नक्की पहा. त्याच्यामध्ये हे बघा, हे 4 आंगळं असं त्याला जुना शब्द आहे, असं पाणी ठेवून आपण कुकरला लावून घेतो आहे. आता 3 शिट्ट्या काढून घेते आणि तिथपर्यंत मी कणिक आणि कणकेची तयारी, भाजीची तयारी पण एका बाजूला सुरू करते. शिट्ट्या पण आल्या, 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आता मी गॅस बंद करते आणि कुकर आता आपला 15 मिनटं झालेली आहेत. आता आपल्याला कुकरचं झाकण उघडता येतं आहे. वरणाची डाळ काढून पाहिली, खूप छान शिजलेली आहे, मस्त त्याला कलर आलेला आहे. आणि आता फोडणी देते आमटीला. वरण घेतलं. आता मी कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, मोहरी, जिरं, हिंग, हळद, सारं साहित्य घालून घेते. कढीपत्ता घातला आहे आणि मी थोडीशी एका वाटीत चिंच भिजत ठेवलेली आहे. कोमट पाण्यात ठेवले तरीही चालते, साध्या पाण्यात ठेवले थोडा वेळ जास्त जातो गार पाण्यात ठेवून. चिंचगुळाची अतिशय सगळ्यांना आवडणारी, झटपट होणारी, पण चविष्ट, एक नंबर अगदी चव असलेली अशी ही आमटी आहे. पारंपरिक आमटी आहे. चिंचगुळाची आमटी म्हणूनच प्रसिद्ध आहे. ह्याला ब्राह्मणी आमटी असंही म्हणतात. तर मी आमटी माझी फोडणी घालून झालेली आहे. त्या फोडणीमध्ये मी आता वरण घातलेलं आहे, शिजलेली डाळ घातलेली आहे. आता त्याला मी तिखट, मीठ, थोडंसं गरम मी पाणी व्हायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये जे पाणी घालणार ते मी गरम पाणी घातलेलं आहे. वरणाचं पातेल्यामध्ये घालूनच पाणी घातलेलं आहे. आणि आपल्याला किती हवी तेवढी 2 वाट्या, 2.5 वाट्या, 3 वाट्या, किती माणसं जेवतील त्याप्रमाणे वरण 1 वाटी, 1.5 वाटी डाळ लावावी आणि त्याचं वरणाची आपण आमटी इथे बनवतो. मी अर्धी वाटी डाळ घेतलेली होती. आता माझा गोडा मसाला आहे, ताजा केलेला गोडा मसाला आहे. रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवर आपण घरगुती मसालाही देतो आहे. मसाला घातला आहे. आता गूळ घालते. आपल्या ह्या आमटीला गूळ नक्की हवा. गूळ तुम्ही पण स्किप करू नका. चवीपुरती कमी अधिक घाला, पण गूळ नक्की घाला. आता ही मी कोमट पाण्यात चिंच जी भिजत ठेवली होती, तिचा कोळ चांगला हाताने चोळून घेतला आहे आणि आता गाळण्यामधून मी ती चिंच, त्याचं पाणी आमटीमध्ये घालते. ह्या चिंच गुळामुळे त्याला एक वेगळीच टेस्ट येते.
त्याला परंपरेने चालत आलेली ही आमटी असल्यामुळे पारंपरिक चव आहे त्याच्यामध्ये. तुम्ही करून पहा, अगदी नक्की खूप आवडेल आपल्याला. अतिशय स्वादिष्ट आहे आणि पूर्णपणे 5 रस त्याच्यामध्ये आलेले आहेत, गोड, तिखट, आंबट. आता मी शेवटी थोडासा नारळाचा चव घालते, नारळ फोडलेला आहे तो घालते आणि जराशी कोथिंबीर घालते. म्हणजे आपली ही आमटी पूर्ण झाली. आता ही चांगली उकळू दे. ही आमटी जरा थोडा वेळ उकळायला लागते. जशी उकळेल ना तशी त्याची चव वाढते, रंगत येते तिला. तिला काही मिनिटं आपण उकळत ठेवू. आणि आता आता तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी बघून घ्या. घट्ट खूप एकदम घट्ट पण आमटी ही बरी नाही वाटत. थोडीशी पातळ आमटी पण तिला तिखट मीठ खूप छान लागलेलं, अशी ही करण्याची पद्धत आहे. थोडीशी पातळच असते ही आमटी, खूप एकदम घट्ट नसते वरणासारखी. तुम्ही पण करताना थोडीशी आमटी पातळ बनवा. त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात तिखट मीठ सगळं पडलं ना की ही चवीला खूप छान लागते. हा गोडा मसाला आहे आम्ही घातलेला. तर प्रॉपर कसा केला ते मी तुम्हाला त्याची वेगळी व्हिडिओ करून यूट्यूबला टाकेन. तर आपली ही आमटी आता छान उकळलेली आहे. असा मस्त हवेत सुगंध, आमटीचा स्वाद हवेत पसरलेला आहे. छान वाटतं. आमटी तयार झालेली आहे. आता कणिक भिजवायला घेते. तर मी इथे 4 वाट्या कणिक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. ही कणिक भिजवताना शक्यतो आम्हाला म्हणजे आमच्या आजीकडून तरी असं शिकवण होती की हातात तेल आणि पाणी असं घेऊन ही कणिक भिजवावी, म्हणजे त्याला छान पदर सुटतात. एकदम मुलायम पोळी होते, चविष्ट होते. आणि ही पोळी दुसऱ्या दिवशी राहिली तरीसुद्धा खूप एकदम खुसखुशीत पोळी लागते. त्यामुळे कणिक भिजवताना पोळ्यांचं कसं आहे की कणिक भिजवण्यापासून पोळ्या भाजेपर्यंत त्याच्या काही टिप्स आहेत, त्या फॉलो केल्या की पोळ्या अतिशय चांगल्या मुलायम होतात, तलम पोळ्या होतात. आणि पोळी चांगली बनवता येणं हे स्त्रीचं किंवा जे स्वयंपाकी आहेत त्यांच्यासाठी खरोखरच ती एक खासियत आहे की पोळी चांगली बनवणं. पोळ्या चांगल्या झाल्या पाहिजेत तरच त्या पोळ्या खाल्ल्या जातात. चिवट झाल्या किंवा खूप करपट झाल्या तर त्या पोळ्यांना मजा नाही. आता माझी ही प्रॉपर कणिक व्यवस्थित भिजवून झालेली आहे. थोडंसं पातेल्याला ह्याला जे राहिलेलं आहे बाऊलात, तेही मी कणिक काढून घेते आणि खूप छान मळून घ्यायची आहे कणिक आपल्याला. कणिक तिंबणे असाच शब्द आहे, नाही का? कणिक तिंबून ठेवतो आपण, तशी वरून थोडंसं तेल लावूया आणि कणकेला छान 10 मिनटं रेस्ट व्हायला देऊया. आपली कणिक चांगली मळून घेतलेली आहे, तिंबून घेतलेली आहे आणि आता तिला रेस्ट होण्यासाठी मी ठेवून देणार आहे. एक 10 ते 15 मिनटं, आपल्याला वेळ असेल तर अर्धा तास 1 ताससुद्धा कणिक भिजवून ठेवली तर ती कणिक चांगली मुरून राहते. आणि नंतर अशी चांगली छान मळून घ्यायची. हे बघा, मी खूप घट्ट पण नाही भिजवली आहे आणि खूप एकदम सैलसर पण नाही भिजवली. आणि पोळ्या मी इथे घडीच्या पोळ्या बनवते. थोडीशी पोळी गोळी लाटून घ्यायची, तिला तेल लावायचं आणि छान त्रिकोण त्याचा पाडून नंतर त्याचा गोलाकार करायचा. म्हणजे खरोखर ही पारंपरिक पद्धतीने केलेली पोळी आहे. तिला खूप छान पदर सुटतात. आणि अशी केलेली पोळी बिलकुल चिवट पण होत नाही. तिला मुलायमपणा, तिच्यामध्ये तेल ते आतमध्ये पोटात थोडंसं घातल्यामुळे. आणि ही सिओर गहू मी इथे वापरलेले आहेत. घरी दळलेलं हे पीठ आहे. घरी आटा चक्कीवर दळून हे पीठ आहे, बारीक दळलेलं आहे. सिओर गव्हाच्या ह्या पोळ्या आहेत. खूप छान पिवळ्या रंगावर पोळ्या बनतात. तर मी आता पोळ्या पण करून घेते झटपट. आपल्याला आज आमटी, भात, पोळी, भाजी, कोशिंबीर, पापड, लोणचं अशा पारंपरिक पद्धतीचं पूर्ण महाराष्ट्रीयन
पद्धतीचं हे जेवण इथे वाढायचं आहे स्वयंपाक. पोळ्या आपल्या आता पूर्णपणे लाटून झालेल्या आहेत, त्याला छान पदर सुटलेले आहेत. आमच्याकडे ही खास मागणी झालेली आहे की पूर्णपणे महाराष्ट्रीयन थाळी असाच स्वयंपाक बनव. बघा आपण छान पोळ्या फुगतोय. झाला काय स्वयंपाक? हां पोळ्याच करते. एक 10 मिनटात तुमची थाळी तयार होते. मी वाढते तुम्हाला. पोळ्या माझ्या इथे तयार झालेल्या आहेत. आमटी झालेली आहे, भात झालेला आहे, भाजी फोडणीला टाकते. थोडासा गाजर हलवा मी बनवलेला आहे आणि टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर केलेली आहे. 10 मिनटात तुम्हाला वाढते मी इथे. तर अशा पोळ्या माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता काही वेळातच मी पानं वाढणार आहे. ही रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवरून आपण रेसिपीज पाहत आहात. तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज कशा वाटतात, आवडतात तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि रजनीगंधा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला येतील. तर माझी आता पोळ्या इथे सगळ्या करून झालेल्या आहेत. हे बघा, एकदम मुलायम पोळ्या झालेल्या आहेत. पदर सुटलेले आहेत त्याला झकास. काही वेळा सगळ्या खूप मसालेदार स्वयंपाकापेक्षा काही वेळा घरगुती साधं आपण जे महाराष्ट्रामध्ये जेवण बनवतो ते स्वयंपाक बनवतो, तो स्वयंपाक काही वेळा आपल्याला खायला अतिशय जेवावा असा वाटतो. जेवायला चांगला, जेवल्यानंतरही आपल्याला त्याचा काहीही त्रास होत नाही. खूप छान जेवण, पचायलाही हलकं असतं. तर तुम्हाला रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवरून अजून कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील त्याबद्दल मला नक्की कमेंट करा. ह्या बघा, छान गुलाबी अशा सुरेख पिवळ्या कलरवर आपल्या पोळ्या झालेल्या आहेत. आता मी इथे पान वाढायलाच घेतलेलं आहे. ही आपली ब्राह्मणी पद्धतीची चिंचगुळाची आमटी माझी तयार आहे. तूप भातावर वाढते आणि आपण हात जोडून आता पान वाढायला घेऊ. माझा इथे गाजर हलवा, कोशिंबीर, लिंबू, मीठ, लोणचं हे सारं वाढून झालेलं आहे. आता मी पोळी वाढलेली आहे, पापड वाढून झालेला आहे, ताकाची वाटी तयार आहे. मी दही मुद्दामच आत्ता वाढलेलं नाही आहे इथे, कारण ताक ह्यांना मनापासून आवडतं. आमटी भात, अशी सुरेख थाळी आपली तयार झालेली आहे. तीही काही मिनिटांमध्ये, म्हणजे जवळजवळ 30 ते 40 मिनिटामध्ये माझा हा सारा स्वयंपाक झालेला आहे. बघा, अशी छान मस्त उकळलेली आमटी, त्याच्यावर तुपाची धार. ह्या जेवणाची लज्जतच काही वेगळी आहे. खूप थकून भागून आल्यानंतर असं आपल्याला पूर्ण राईस प्लेट जेवायला मिळाली, पूर्ण महाराष्ट्रीयन थाळी जेवायला मिळाली, तर त्यावेळेचा आपला आनंद खूप अगदी वेगळा असतो. इथे मी छान तुपाची धार, इथे साजूक तूप आहे, घरी बनवलेलं तूप वाढलेलं आहे. आमटी, भात, पोळी, गाजर हलवा, कोशिंबीर आणि 2 प्रकारच्या मी इथे भाज्या केलेल्या आहेत. एक पालाभाजी केलेली आहे, दुसरी मी इथे हे बघा, पोळ्या कशा तलम आणि मुलायम आपण पाहू शकता. ह्या दोन्ही भाज्या मी इथे वाढलेल्या आहेत. दुसरी भाजी माझी फरसबीची आहे, ती मी वाढलेली आहे आणि ताक आहे आणि या बाटीत पुन्हा आमटी ठेवलेली आहे.
परिपूर्ण ताट तयार झालेलं आहे. तुम्ही जेवायला या. वा रे वा. बघा हे जेवण काय आस्वाद घ्या. जेवणाचं मला थाट सांगा आहे तुम्हाला ना, आमटी कशी ताट वाटली. बघूनच ना समाधान वाटते. तुम्हाला राईस प्लेट बघून बरोबर, काय वाटते? अप्रतिम बेत जमलाय ना? अप्रतिम या बेत जेवायला. जमलाय. उज्ज्वल आहे ना? तर YouTube बघितल्याबद्दल धन्यवाद. अगदी खूप